आज देशामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान माननीय पंतप्रधान महोदयांचा आज वाढदिवस पण आहे 17 सप्टेंबर आणि या निमित्ताने आज सुरू झालं आणि 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। याच्यामध्ये विशेषतः महिला जे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्याच्यामध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्या सगळ्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी आपण 6,000 रुपयाचे लाभ हा थेट देत असतो। पोषण अभियान आहे, कारण पोषण शिवाय आपल्याला हे सगळं शक्य नाही, त्यामुळे निरोगी आरोग्य राहण्यासाठी पोषण अभियान तेवढाच 8वा पोषण अभियान याची सुरुवात झाली। अनिमिया मुक्तीचा जो काय महत्त्वाचा भाग आहे, कारण आपल्याकडे जो रक्तक्षय म्हणतो आपण हिमोग्लोबिन कमी असण्याचा त्याचा प्रमाण सुद्धा महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। अनिमिया मुक्त भारत हा एक आपण याच्यामध्ये करतो आणि सगळ्यांना आरोग्याची सुरक्षा मिळण्यासाठी आपण आयुष्यमान भारत हे जे काही कार्ड आहे त्याचं सुद्धा आपण याच्यामध्ये आज वितरण करून जास्त मोठ्या प्रमाणात जी लाभार्थी आहेत 5 लाख रुपयापर्यंतचे पूर्ण विमा आरोग्य कवच आपल्याला याच्यामध्ये मिळतं। मला वाटतं की हे एवढ्या पुरतं राहणार नाही, तर आपण 15 दिवस हे सर्व मातांचे आरोग्य तपासणी आपण सगळ्या आपल्या केंद्रामध्ये करणार आहोत। हे 3 जी महत्वाची रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये वाशी, नेरूळ, ऐरोली आणि सगळी माता बाल रुग्णालय इथे सुद्धा आहे आणि आपले जे 28 नागरी आरोग्य केंद्र आहे याच्यावर सुद्धा सगळी महिलांची पुढले 15 दिवस तपासणी होणार आहे। याच्यामध्ये टीबीची सुद्धा क्षयरोगाच्या सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात तपासणी याच्यामध्ये करणार आहोत आणि कॅन्सर जे महिलांमध्ये गर्भाशय कॅन्सर, स्तनाचे कॅन्सर याचं सुद्धा प्रमाण मोठं असतं तेही त्याच्यावर आपण काम करणार आहोत। मला वाटतं हे 15 दिवसापुरतं हे जरी अभियान असलं तर हे वर्षभर आपल्याला हे टिकावं लागणार आहे आणि आपले परिवार आपले कुटुंब आपल्याला जर स्वस्थ ठेवायचं असेल तर महिलांचं आरोग्य हे प्राधान्याने जपलंच पाहिजे, कुणीच त्याचा नाकारू शकत नाही। मला वाटतं की हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत, याच्यामध्ये महानगरपालिका चांगल्या पद्धतीने काम करेल। आज आपण स्वच्छता ही सेवा, कारण स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत आहे, त्याचाही शुभारंभ आज आपण सकाळी केला आणि हे स्वस्थ नारी सशक्त परिवार याचाही शुभारंभ आज इथे झालेला आहे। माननीय पंतप्रधान महोदयांनी देशामध्ये केला आणि राज्यामध्ये आता आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचा आज इथे शुभारंभ झाला। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज या कार्यक्रमाचा शुभारंभ होऊन आपण सर्व कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। नागरिकांनी या 15 दिवसाच्या कालावधी विशेषतः महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी। हे पूर्णतः मोफत आहे, त्याच्यावर येणारे औषधोपचारचा खर्च सुद्धा मोफत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून आपल्याला हे अभियान आपल्याला जर मला वाटतं की त्याचं यश आपल्याला जर आणायचं असेल तर सगळ्यांनी सहभाग नोंदवल्याशिवाय त्याचं यश येणार नाही आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यांचं आरोग्याची सुद्धा आपल्याला खात्री देत आहे।